वंदे मातरम। युवा शक्तीचा विजय असो, युवा शक्तीचा विजय असो। भारत व्यसनमुक्त 31 डिसेंबर या दिवशी जाधवर इन्स्टिट्यूट कॉलेजचे संस्थापक सुधाकरजी जाधवर सर, त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर सर व सिंहगड पोलीस स्टेशनच्या वतीने खरं तर या ठिकाणी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत असतो, तो म्हणजे दारू सोडा आणि दूध प्या। गेली 10 वर्ष या ठिकाणी या शैक्षणिक संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत असतो। त्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशनचा सहभाग असतो आणि या सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम होत असताना आपण पाहतो की आजची जी तरुण पिढी आहे, जी युवा पिढी आपण समजतो, ती या ठिकाणी दिवसेंदिवस व्यसनाकडे त्या ठिकाणी वळत चाललेली आहे। व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर त्याकडे जास्त कल या ठिकाणी या युवा पिढीचा असतो। आणि मग व्हॉट्सअप असेल, हे पाहिल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या मनामध्ये जे विचार यायला पाहिजे, एक चांगले विचार असणं अत्यंत गरजेचं असतं। आणि मग हे चांगले विचार माणसाच्या तरुणांच्या मनामध्ये असावेत, यासाठी खरं तर हा एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला। आणि 31 डिसेंबरला आपण पाहतो की पार्ट्या होत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी दारूची दुकानं रात्रंदिवस उघडी असतात, परंतु आज या ठिकाणी जाधवर सरांनी एक चांगला निर्णय घेतला आणि आम्हा सर्वांनाच या ठिकाणी त्यांनी बोलवलं। खरं तर त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं या ठिकाणी थोडं ठरेल, आभार मानावं तेवढं त्या ठिकाणी कमी होईल। कारण एक शैक्षणिक संस्था चालक, या शैक्षणिक संस्थेमध्ये 25,000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिकवत असताना या ठिकाणी एक वेगळा तरुणांना एक वेगळा संदेश जावा, पुढे व्यसनमुक्ती व्हावी आणि व्यसनमुक्ती होण्याकरता खरं तर हा एक छोटासा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि हा संदेश देत असताना आमचे सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आमचे महाजन साहेब आहे, त्यांची सर्व टीम उपस्थित आहे, ते सुद्धा या आजच्या दिवशी सर्व त्यांचं कर्तव्य या ठिकाणी बजावत असताना खरं तर मोठा ताण त्या ठिकाणी त्यांना येत असतो 31 डिसेंबरचा, तरीसुद्धा या ठिकाणी चांगलं लक्ष देऊन या ठिकाणी एक संदेश देण्यामध्ये त्यांनी सुद्धा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला की दारू सोडा आणि दूध प्या। आता पुन्हा एकदा आपण सर्वजण मित्र आहोत, आपल्या सर्वांच्या माध्यमातून खरं तर अशाच प्रकारचे उपक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावे। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मागच्या 10 वर्षापासून दारू सोडा दूध प्या अभियान सातत्यानं त्या ठिकाणी घेण्यात येत आहे। आजच्या जर आपण भारताचा विचार केला तर 140 कोटीच्या जनसंख्येमध्ये जवळजवळ 65 ते 70 कोटी युवक हे वय वर्ष 25 ते वय वर्ष 40पर्यंतचे त्या ठिकाणी आहेत। आणि त्याच्यामुळं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडावा याच हेतूनं या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी महर्षी शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांनी केलेली होती। बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, हे कणकण करी बांधिले जन सेवे जीवन दिदरे, राष्ट्रार्थ प्राण हे उरले। आणि त्याच्यामुळे भारत हा बलवान आणि बलशाली व्हावा याच आशेनं आणि अपेक्षेनं हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतोय। मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईनं पाहू शकतो की समाजामध्ये दारूमुळं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंब उद्ध्वस्त झालेले आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले। आणि दारूचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर तो एका महिलेला, आईला, बायकोला, बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की नऱ्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 400पेक्षा जास्त महिलांनी दारू सोडा दूध प्या अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये घेतला। आज संस्थेनं वडगाव ब्रिज, नरे आणि धायरी असा 3 ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं असाच चालू राहील हीच अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू सोडा आणि दूध प्या हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं गेली 10 वर्ष हा सातत्यानं नियोजनपूर्व सर्व युवकापर्यंत पोहोचेल या पद्धतीनं आम्ही घेत आहोत। आणि मी वैयक्तिकरित्या जर म्हटलं तर मी गेली 25 वर्ष हा कार्यक्रम हा सुरू केलेला होता। नवीन वर्ष येणार आहे असं म्हणून
युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसनाधीनता करतात, मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात, सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो. पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं पाहिजे, हा संदेश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा, युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा सातत्यानं पुढेही केला जात राहील आणि सर्व समाजापर्यंत चांगले संस्कार जावेत, चांगले विचार जावेत, असा मेसेज जावा, ही आमची संस्था सातत्यानं काम करत राहील अशी मी ग्वाही देतो. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना व सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं आणि सिंहगड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं जे मागील 10 वर्षापासून संयुक्तपणे दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम चालू आहे. मागील 10 वर्षात वेगवेगळे 10 PI इथं आलेले आहेत. आज मला जाधवर सरांनी आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. सुधाकर जाधवर सर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूलराव जाधवर यांना हा अतिशय स्तुत्य उपक्रम केलेला आहे. आज जे समाजासाठी तरुण मुलं जे व्यसनाधीन होत आहेत त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या दृष्टीनं हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. मी भविष्यात पण त्यांनी असेच उपक्रम घ्यावे व समाजामध्ये तरुणांकडून व्यसनाधीनता नष्ट व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे. तसेच मी सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना या प्रथम नूतन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. हा आजचा जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे झालेला हा जो संपूर्ण स्तुत्य उपक्रम आहे ती गेली 25 वर्ष अविरत जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे राबवला जातो आहे. शाळेच्या बाहेरही समाज सुधारवण्याचं शिक्षकाचं खरं काम आहे हे या उपक्रमामधनं हे सिद्ध होतं आणि अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम इतर शाळांनीसुद्धा राबवले पाहिजे आणि व्यसनाधीनतेकडे चाललेली ही जी नवीन पिढी आहे तिला रोखण्यासाठी काही ना काहीतरी लगाम घालण्याचा प्रयत्न प्रशासनाबरोबर शिक्षकांनी आणि शाळांनीसुद्धा नक्कीच केला पाहिजे असं मी यावेळेस सांगतो. धन्यवाद.